नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्टडी बूस्टर मराठी या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत, टॉप 150 प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया. पहिला प्रश्न असा आहे, मराठी गौरव भाषा दिवस कधी साजरा करण्यात येतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी या रोजी मराठी गौरव भाषा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ कवी, महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी हा जो मराठी गौरव भाषा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एस चोक्कलिंगम यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. ते 1996च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न, सांबर महोत्सव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? याचे योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये या महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अशोक सराफ. अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996 पासून झालेली आहे आणि याची 2022 चे विजेते कोण होते तर आप्पासाहेब धर्माधिकारी. आणि 2021 चे विजेते कोण होते किंवा 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चेन्नई या ठिकाणी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा पार पडली आहे. पुढचा प्रश्न, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटला आहे? हा साहित्य क्षेत्रातला खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि 58वा जो ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो गुलजार आणि रामभद्राचार्य या दोन व्यक्तींना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, 57वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंमळनेरमध्ये हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 96वे आयोजित करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने भारताची डिजिटल प्रणाली म्हणजे UPI वापरण्यास मान्यता दिली आहे? तर तो देश आहे फ्रान्स. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे फ्रान्स या देशाने भारताची डिजिटल प्रणाली UPI वापरण्यास मान्यता दिली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बारामतीमध्ये गोजू बावी या ठिकाणी हे श्वान प्रशिक्षण केंद्र जे आहे ते उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोवा या राज्यामध्ये भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला भेटला आहे? कोणता ध्यानात ठेवा, उद्योगरत्न पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल रमेश बैस हे आहेत. आता मला सांगा 22वे राज्यपाल कोण होते ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ते भारताचे कितवे पंतप्रधान होते? तर याचे योग्य उत्तर आहे ते 5वे पंतप्रधान होते आणि ते उत्तर प्रदेश या राज्यामधून येत होते. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जो आहे 2024 मध्ये भेटलेला आहे. आता बघा, इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एकाच वर्षी 5 व्यक्तींना
भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. आता हा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि याच्या संबंधीचा व्हिडिओ जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. बघा 1999 मध्ये फक्त 4 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि जास्तीत जास्त 1 इयर मध्ये 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. मात्र 2024 हे वर्ष अपवाद ठरलं आणि एकूण 5 व्यक्तींना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता हे 5 व्यक्ती कोण आहेत ते तुम्ही ध्यानात ठेवा. कर्पूरी ठाकूर, जे की बिहार राज्यामधून येतात आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे. लालकृष्ण अडवाणी, जे की व्हाईस प्राईम मिनिस्टर सुद्धा होते भारताचे. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत PV नरसिंह राव, हे भारताचे पंतप्रधान सुद्धा होते, माजी पंतप्रधान. आणि चौथे चौधरी चरण सिंग, हे सुद्धा पंतप्रधान होते. आणि हे MS स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सुद्धा तुम्ही पाहून घ्या. MS स्वामीनाथन हे एक शास्त्रज्ञ होते. असे 5 व्यक्ती आहेत ज्यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. ICC अंडर-19 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया या देशाने ICC अंडर-19 विश्वचषक जे आहे ते जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक रेडिओ दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, पहिला विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला होता? ध्यानात ठेवा, विज्ञान दिवस कधी साजरा केले जातात असा प्रश्न नाही, तर पहिला विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आलेला होता, तर 28 फेब्रुवारी 1987 मध्ये हा 1987 साली पहिला विज्ञान दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला होता. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न बघूया. जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे? तर ते बघा गुजरात या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे. पुढचा प्रश्न, गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीर यांची निवड झाली आहे? तर एकूण 4 अंतराळवीर यांची निवड झालेली आहे. आता या 4 मध्ये बघा कोण कोण आहेत. पहिले आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर, हे ग्रुप कॅप्टन आहेत प्रशांत बालकृष्ण नायर. ध्यानात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. दुसरे आहेत ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, दुसरे व्यक्ती आहेत अजित कृष्णन. चौथे व्यक्ती आहेत विंग कमांडर सुभाषु शुक्ला. ठीक आहे. आणि तिसरे व्यक्ती जे आहेत ते ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप. असे 4 व्यक्तींची गगनयान मोहिमेसाठी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. आणि 2024 ची संकल्पना काय आहे? तर विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान हे 2024 ची काय आहे? संकल्पना आहे. आणि पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आलेला होता? 1987 साली. पुढचा प्रश्न, नागपूर एम्सच्या धर्तीवर राज्य शासनाने कोठे एम्सची स्थापना करणार आहे? तर पुणेमध्ये औंध या ठिकाणी नागपूर एम्सच्या धर्तीवर राज्य शासन एम्सची स्थापना करणार आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण, ध्यानात ठेवा, उद्योगरत्न, महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्र वनभूषण हे ध्यानात ठेवा. उद्योगरत्न कोणाला झालेला आहे? रतन टाटा यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना भेटलेला आहे. आणि महाराष्ट्र वनभूषण हे पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने आता सुरू केलेला आहे हा पुरस्कार. वनभूषण जो पहिला वनभूषण पुरस्कार जो आहे तो चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे. कोणाला? चैत्राम पवार हे धुळे जिल्ह्यामधून येतात आणि या व्यक्तींना महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार जो आहे
तो जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे पार पडले? याचे योग्य उत्तर आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल. 1999 जे की अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे होतं त्याचे अध्यक्ष होते प्रेमानंद गजवी, ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि 100वे जे काही नाट्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा करण्यात येतो? 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दुसरे अर्थमंत्री कोण ठरले आहेत? तर ते म्हणजे निर्मला सीतारामन यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प ठरणारे हे दुसरे अर्थमंत्री ठरलेले आहेत. आता पहिले कोण ठरलेले होते ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला प्रतिष्ठित चॅम्पियन्स ऑफ द चेंज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर सोनू सूद या अभिनेत्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे 2 फेब्रुवारी रोजी. 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. आता या 2024 ची थीम काय आहे? पाणथळ जागा आणि मानवी कल्याण हे 2024 ची थीम आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिग्गज अभिनेत्याने आपला नवीन राजकीय पक्ष तंजिंगा वेनी कळघम हा सुरू केला आहे? तर थळपती विजय हे दक्षिणातले सुपरस्टार आहेत, त्यांनी हा नवीन पक्ष जो आहे तो काढलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र या राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने ही योजना जी आहे ते सुरू केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 7वी इंडियन ओशन कॉन्फरन्स कोणत्या देशात आयोजित केली होती? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित केलेली होती. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, बीबीसीचे नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे भारतीय वंशाचे डॉक्टर समीर शहा यांची बीबीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोठे होणार आहे? तर तो विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या लोकपालपदी म्हणजे दुसरे लोकपालपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती एम खानविलकर यांची भारताच्या दुसरे लोकपालपदी निवड झालेली आहे. तर पहिले लोकपाल कोण होते? तर पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष हे होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सरकारकडून नवीन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर ती मोहीम आहे माझे पहिले मत देशासाठी. हे सरकारकडून जे नवीन मतदार आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय नेत्याला अलीकडेच फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे किंवा मिळाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शशी थरूर. हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो जाहीर झालेला आहे शशी थरूर यांना. आता हे बघा, निधन म्हणजे जे काही ज्येष्ठ विधितज्ञ जे होते फिलिप एस नरिमन यांचे निधन झाले आहे. त्यांचा जन्म जो आहे 10 जानेवारी 1929 रोजी झालेला होता. त्यांनी 1972 आणि 75 या काळामध्ये देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून सुद्धा काम केलेले होते. आणि एक विधितज्ञ जे होते ते नरिमन हे खूप चांगले विधितज्ञ होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? विधी या क्षेत्राशी संबंधित होते. 1991 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आणि 2007 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने नरिमन यांना सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, बार्टी संस्थेच्या धर्तीवर कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आरटी.
RT म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था, म्हणजे ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे बार्टी या संस्थेच्या धर्तीवर. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे 5 व्यक्तींना. पर्याय क्रमांक 2, 5 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रथमच भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 2 जानेवारी 1950 रोजी प्रथम भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नवीन संसद भवन बद्दल काय खरे आहे? नवीन संसद भवन बद्दल काय खरे आहे? बघा, पहिला ऑप्शन इथे दिलेला आहे, नवीन संसद भवनाचे लोकार्पण राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आले आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे ऑप्शन बघा, नवीन संसदेचा आकार चौकोनी आहे. आणि तिसरा ऑप्शन असा आहे, लोकसभेची रचना मोर्या राष्ट्रीय पक्षाच्या थीमवर आधारित आहे. ठीक आहे. तर याचं काय खरे आहे असं म्हणते, तर याचं योग्य उत्तर आहे फक्त तिसरं विधान जे आहे ते खरं आहे. कारण का, नवीन संसदीय भवनाचा आकार जो आहे तो त्रिकोणी आहे. ठीक आहे. आणि राष्ट्रपतीच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र बाल गुन्हेगारीत कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र बाल गुन्हेगारीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, अविश्वास प्रस्ताव कोठे मांडण्यात येतो? याचे योग्य उत्तर आहे लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येतो. बघा, संसदेचे 2 हाऊस आहेत, 2 सभागृह आहेत. एक म्हणजे राज्यसभा आणि दुसरा म्हणजे लोकसभा. ठीक आहे. लोकसभेमध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक असतात, हे लोकांचा सभागृह आहे. आणि राज्यसभा म्हणजे राज्यांचा सभागृह. आणि हा अविश्वास जो प्रस्ताव जो आहे तो या लोकसभा या भवनामध्येच मांडला जातो, राज्यसभेमध्ये मांडला जात नाही. आता घटनेमध्ये जर बघितलं तर अविश्वास प्रस्तावाचा उल्लेखच नाहीये. ठीक आहे. तर लोकसभेच्या 158व्या कलमामध्ये याची प्रक्रिया जी आहे ते स्पष्ट करण्यात आलेली आहे. आता हा प्रस्ताव कोण आणू शकतो? तर कोणताही सदस्य जो आहे तो, कोणताही लोकसभा सदस्य कोणत्याही वेळी अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. पण तो एकटा आणू शकतो का? नाही. त्याला 50 सहकाराचा पाठिंबा जो आहे तो मिळणं गरजेचं आहे. सहकाराचा म्हणजे काय? आता ही कुठं आणला जातो? लोकसभेमध्ये. लोकसभेमध्ये कोण असतात? खासदार. 50 खासदाराचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 75 नुसार काय सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या कोणाला जबाबदार असेल? लोकसभेला जबाबदार असेल. ठीक आहे. आणि पहिला अविश्वास प्रस्ताव कधी आणलेला होता? तर 1963 साली पहिला अविश्वास प्रस्ताव आणलेला होता. कोण आणलेला होता? जे.पी. कृपलानी. आचार्य जे.पी. कृपलानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारभाराविरुद्ध पहिला अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणलेला होता. आणि अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर सरकारला राजीनामा देऊन, म्हणजे सरकार पडतं, म्हणजे सरकारवरती अविश्वास असं सिद्ध झालं की सरकार पडतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रामनाथ कोविंद, जे की भारत देशाचे माजी राष्ट्रपती यांच्या नेतृत्वामध्ये ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद आहेत. आणि या समितीमध्ये इतर सदस्य कोण कोण आहेत ते पहा. अधीर रंजन चौधरी हे एक सदस्य आहेत. गुलाम नबी आझाद, सुभाष कश्यप, एन.के. सिंग, हरीश साळवे आणि संजय कोठारी असे इतर सदस्य या कमिटीमध्ये आहेत. निवडणूक आयोगाने, पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाने कोणाची निवडणूक दूत म्हणून निवड केली आहे? तर राजकुमार राव यांची निवडणूक दूत म्हणून निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले व्यक्ती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पवन कुमार चामलिंग. हे सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि यामध्ये त्यांनी किती वर्ष म्हणजे सर्वाधिक काळ म्हणून मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहे? 24 वर्ष 166 दिवस हे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो नवीन पटनाईक, जे की ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी
23 वर्ष 257 दिवस हे मुख्यमंत्री पद जे आहे ते भोगत आहेत. त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो ज्योती बसू यांनी 23 वर्ष 138 दिवस जे आहेत ते त्यांनी मुख्यमंत्री पद जे आहे ते उपभोगलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या खटल्याला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत? तर केशवानंद भारती खटल्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाचे नवे गीत कोणते आहे? याचं उत्तर आहे मैं भारत हूँ हम भारत के मतदाता हे निवडणूक आयोगाचे नवे गीत आहे. प्रादेशिक भाषांमध्ये निकाल जाहीर करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे? तर ते केरळ उच्च न्यायालय आहे, जे की ते प्रादेशिक भाषेमध्ये निकाल जे आहे ते जाहीर केलेला आहे. 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऋतुराज अवस्थी हे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, देशातील पहिले UPI ATM कोणी सुरू केले आहे? याचे उत्तर आहे हिताची पेमेंट सर्व्हिसने देशातील पहिले UPI ATM जे आहे ते सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कुठे उभारण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हा पुतळा जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे, विजयवाडा या ठिकाणी. याची उंची किती आहे? 206 फूट इतकी आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याचं नाव आहे. ठीक आहे. आणि हा जो पुतळा जो आहे ध्यानात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. जगातील सर्वात उंच पुतळा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे नाशिकमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि याचे उद्घाटक जे होते ते नरेंद्र मोदी आणि शुभंकर जे आहे महाराष्ट्राचा राज्याध्यक्ष शेखरू ची निवड करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभा करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे UAE मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्वेहान या शहरामध्ये जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो उभा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. पुढचा प्रश्न, राज्यातील पहिले पॉस्को न्यायालय कुठे उभारण्यात येणार आहे? तर पुणे या ठिकाणी हे राज्यातील पहिले पॉस्को न्यायालय उभा करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 19वी नाम शिखर परिषद म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट ही शिखर परिषद कुठे पार पडलेली आहे? तर युगांडा या देशामध्ये ही परिषद पार पडली. आणि याचे थीम जे आहे ते इथे बघू शकता. आणि भारताचे प्रतिनिधित्व कोण केलेलं होतं? तर एस जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले होते. आणि नाम या संघटनेची स्थापना कधी झाली? तर 1961 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली. कधी झाली? 1954 साली. पद्मविभूषण पुरस्कार 2024 मध्ये किती व्यक्तींना भेटला आहे? तर 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. आता बघा, पद्मविभूषण या पुरस्काराची स्थापना जी आहे ती 1954 मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, हे विजेते कोण आहेत? 5 इथं तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये व्यंकय्या नायडू जे आहेत सार्वजनिक वित्त या क्षेत्रामध्ये, त्यांना जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतात, त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. असे 5 व्यक्ती आहेत त्यांना पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023-24 कोणाला भेटला आहे? तर 2023 चा सन्मान जो आहे श्री नारायण जाधव यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आता ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? अशोक सराफ यांना. 69वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 मधील बेस्ट मूवी कोणता ठरला आहे? 12th फेल ही बेस्ट मूवी ठरलेली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती कोण ठरले आहेत? तर ते नितीश कुमार हे ठरलेले आहेत. आणि
पुढचा प्रश्न बघूया, देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे? याचे उत्तर आहे महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक लागतो छत्तीसगड या राज्याचा. पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया युवा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली होती? खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 चे आयोजन कुठे करण्यात आलेले होते? तर तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलेले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य 2024 मध्ये कोणते आहे? तर ते झारखंड आहे. 23.41% इतके उत्पादन जे आहे कोळशाचं या झारखंड या राज्यामध्ये होतं. 2023च्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 180 राष्ट्रांमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर ते 93व्या स्थानावर भारत आहे भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे? पंतप्रधान सूर्योदय योजना. आता ही योजना काय आहे? तर या योजनेनुसार भारतातील सौर ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी ही योजना जी आहे ते सुरू करण्यात आलेली आहे. बघा पुढचा प्रश्न, भारतीय वृत्तपत्र दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर 28 जानेवारीला भारतीय न्यूजपेपर दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. पहिले वृत्तपत्र जे आहे जेम्स ऑगस्टन यांनी 1780 मध्ये सुरू केले, बंगाल गॅझेट. पुढचा प्रश्न, सदा तनसिक कोणत्या दोन देशांमध्ये हा लष्करी सराव झाला आहे? तर भारत आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये झाला आहे आणि ते राजस्थानमध्ये झालेलं आहे. हे पहिल्यांदाच झालेलं आहे. नुसतेच एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर संजू जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. भारतातील पहिली सोलार सिटी कोणती बनली आहे? याचे योग्य उत्तर आहे सांची. हे भारतातील पहिली सोलार सिटी बनलेली आहे आणि ही एक जागतिक वारसा स्थळ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट निवडणूक आयोगाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर राजकुमार राव यांची निवडणूक आयोगाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे. निवडणूक आयोगाची 2024 साठीची टॅगलाईन काय आहे? लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणुकीचा सण देशाची शान. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश कोणता आहे? तर ते भारत आहे. रस्त्यावरील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने सडक सुरक्षा फोर्स सुरू केलेली आहे? तर पंजाब या राज्याने ही फोर्स सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 9 जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. ईशान्य भारतातील पहिल्या निसर्गोपचार रुग्णालयाची पायाभरणी कुठे झाली आहे? दिब्रुगड या ठिकाणी ही पायाभरणी झालेली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर जानिक सिनर याने हे विजेतेपद जिंकलेले आहे. कोणत्या खेळाडूने ICC क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे? तर सूर्यकुमार यादव यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देऊन सन्मानित केले जाईल. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर बिहार या राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तो साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख पाहुणे कोण होते? तर इमॅन्युअल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते. हे फ्रान्स देशाचे पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न, देशभरातील राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्याची परिषद कोठे पार पडली? तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पार पडली आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने अलीकडेच कोणाला दहशतवादी घोषित केले आहे? तर लखबीर सिंग लांडा यांना भारत सरकारने अलीकडेच दहशतवादी घोषित केलेले आहे. ओपेक संघटनेमधून कोणता देश बाहेर पडला आहे? तर अंगोला हा देश जो आहे ओपेक संघटनेमधून बाहेर पडलेला आहे. आता याची सदस्य संख्या झालेली आहे 12. पहिले किती होती? 13 आणि याच्यामधून एक सदस्य बाहेर पडला तो म्हणजे अंगोला. आता सदस्य संख्या झालेली आहे 12.
याचं मुख्यालय जे आहे व्हिएना या ठिकाणी आहे आणि या संघटनेची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? नादिया कॅल्व्हिनो यांची निवड झालेली आहे. ब्रिक्स संघटनेमध्ये अलीकडे कोणत्या देशाचा समावेश झाला आहे? तर एकूण 4 देशांचा समावेश झालेला आहे. इराण, सौदी अरेबिया, UAE, इथिओपिया या 4 देशांचा समावेश ब्रिक्स संघटनेमध्ये झालेला आहे. आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर विकासशील यांची निवड झालेली आहे. बिमस्टेक संघटनेच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली आहे? नियुक्ती झालेली आहे. तर भारतीय वंशाचे इंदुमणी पांडे यांची निवड झालेली आहे. लोकपाल कायदा आणणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालकपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, मुख्य निवडणूक आयुक्त निवड समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश असतो? तर 3 व्यक्तींचा समावेश असतो. त्यांना ठेवा, पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे 3 व्यक्तींचा मुख्य निवडणूक आयुक्त निवड समितीमध्ये समावेश असतो. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे? तर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे आणि यासोबतच राष्ट्रीय पक्ष दर्जासाठी निकष काय असतात? तर लोकसभेमध्ये किमान 4 जागा आणि किमान 6% मते किंवा 4 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत 6% जास्त अधिक मते असणे गरजेचं आहे किंवा 4 राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता हवी किंवा 3 राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 2% जागेवर तरी विजय असायला हवा. आता सध्या देशामध्ये राजकीय पक्ष जर बघितलं तर एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती बनली आहे? तर ती जालना बनलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे 47वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय यांची निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न, लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काही फेब्रुवारी महिन्यातील टॉप मोस्ट 150 प्रश्न जे होते ते 150 प्रश्न पाहण्याचा प्रयत्न जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.